मी प्रतिमा देशमुख, मी टावर नंबर 6 मध्ये फ्लॅट नंबर 104ला राहते. आमच्या घरी आम्ही 14 जण आहे. मी, माझे मिस्टर, माझी मुलगी आणि माझा मुलगा. आम्ही पहिले स्वप्नशिल्पला राहत होतो. तर 5 वर्ष झाली आम्हाला राहता होतं तिथे. त्याच्यानंतर इथे आल्यापासून आम्हाला इथे पुण्याला इथलं क्लायमेट आणि खूपच आवडलं. त्यानंतर आम्ही विचार केला की आता इथेच घर घ्यायचं आपल्याला. म्हणून आम्ही बरेच वर्षापासून घर बघत होतो. इथे सालगडला आल्यापासून आम्हाला एकदम इम्प्रेस झालो आम्ही इथे. त्याच्या आधी मी पुष्कळ घरं बघितले, पण इतके स्पेशियस घरं आणि लश ग्रीन एरिया इतका कुठेच बघितला नव्हता. त्याच्यानंतर मी डिसाईड केलं नाही इकडेच हवं. आता आम्ही 2 वर्ष झाले आम्ही सालगडला राहून राहिलेलो आहे आणि वी आर फिलिंग व्हेरी गुड हिअर. इथे आल्यावरती मला सगळ्या खूपच मदत केली आणि सगळे इथला ग्रुप आमचा खूपच छान आहे. आम्ही रोज सकाळ संध्याकाळ भेटतो. सकाळी मॉर्निंग वॉकला जातो आणि संध्याकाळी सगळा ग्रुप आमचा एकत्र होतो सेंट्रल पार्कच्या तिथे. आणि मग खूप गप्पा गोष्टी आणि छान वाटतं मला. इथलं क्लायमेट आणि माहोल म्हणजे खूपच छान आहे इथलं. एल्डरली पीपल्स करता, पेशंट्स करता खूप छान आहे. पीसफुल एरिया आहे. ऑक्सिजन लेवल इतकं हाय आहे की सिटीच्या पॉल्युशनचं इम्पॅक्ट काही पडत नाही. स्काय पण पूर्ण पुष्कळ प्रमाणात क्लिअर असतं या साईडला. आणि लोकांना जे मायग्रेन डोकेदुखीचा प्रॉब्लेम असतो तो इकडे बऱ्याचपैकी लोकांना खूप कमी झाला आहे, कारण ऑक्सिजन लेवल खूप चांगलं आहे. काय उठून मी वॉकला जातो सगळ्यांनी ग्रुपने आणि मग त्याच्यामुळे इतकी फ्रेशनेस वाटते. मग घरी आल्यावर पुन्हा कामाला लागता येतच. रुटीन आपलं झालं, सकाळचं झालं, संध्याकाळचं झालं की मग मी संध्याकाळी पुन्हा सगळेजण एकत्र भेटतो. सगळेच जण इथे सेंट्रल पार्कच्या तिथे एकत्र होतो आणि गप्पा गोष्टी वगैरे असं छान चालतं आणि खूप एन्जॉय करतो. बर्थडे वगैरे सुद्धा खूप एन्जॉय होतात. मॅरेज अॅनिव्हर्सरी एन्जॉय करतो. आणि ते आपल्या रिटायरमेंट लाईफला खूप एन्जॉय करून राहिलं आहे की त्यांनी एक्सपेक्ट सुद्धा नव्हतं केलं की इतकी चांगली मजेशीर एकदम लाईफ असं जगता येईल. आणि प्रोफेशनल्स करता पण हार्डली 10 मिनिट्स फ्रॉम कोथरूड आहे. आणि मी आधी मुंबईला जॉब करत होतो, पण मुंबईमध्ये इतकं जास्त पॉल्युशन आहे आणि टाईम इतका जास्त कन्झ्युम होऊन जातो की तुम्हाला स्वतः करता टाईम उरतच नाही. पण मी जेव्हापासून इथे आलेला आहे मला स्वतःकरता स्वतःला पण वेळ देता येतो. आणि सकाळपासून माझा डेली रुटीन जॉगिंगपासून चालू होतो, तर रात्रीसुद्धा डेली रुटीन माझं जॉगिंगनी संपतो. तिला तिचा एक ग्रुप मिळाला. तिच्या मैत्रिणी इतक्या चांगल्या आहेत, इतक्या मदतशीर आहेत की रोज सकाळी उठून माझ्या आईला घेऊन जातात ते घरून आणि रात्री पण सोडूनच देतात. तर मी वाट पाहतो आई केव्हा येणार आता. इथे उलट आहे, ते खूप एन्जॉय करतात त्या रिटायरमेंट लाईफला. आणि आम्ही पण खूप एन्जॉय करतोय, कारण की इतकं नॅचरल एन्व्हायरमेंट बाकी पुण्याच्या कनेक्टेड एरियामध्ये कुठे भेटणार नाही.